आणि यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार गोपीचंद पडळकर हे आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील आझाद मैदानावर दाखल झालेत। धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची या नेत्यांनी भेट घेतलेली आहे। आंदोलन मागे घेण्याची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विनंती करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दीपक बोराडे हे उपोषणाला बसलेले होते। ही भूमिका अशी आपली तशी सरकारची पण त्या ठिकाणी आहे, पण त्या घर आणि डच्या भानगडीमध्ये आपण त्या ठिकाणी शेतकरी झालेलो आहोत त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। आणि मग हा विषय आता कोर्टाकडूनच आणि आपण तसं SLP कोर्टामध्ये आपली आहे, त्याची तारीख आता 2 या ठिकाणी आहे। येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये लढा द्यायचा आहे। त्या ठिकाणी मी परवाच आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्यांच्या समोर साहेब रामोदच्या समोर मी एजन्सी बोललो, तिथे जे आपले मोठे सॉलिसिटर पण लावलेले आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललो। अतिरिक्त माहिती पण साहेबांकडे आपण त्यांनाही घेऊन जाऊ दिलेला गरज पडत असेल। मला वाटतं 2 तारखेला आता आपल्याला पूर्ण ताकद येईल। कदाचित एखाद्याला पुढची तारीख घेऊ, जर काही अडचण असेल का काही अडचण असेल कागदपत्राची आपण एक पुढची तारीख घेऊ। पण आता हा लढा संपला पाहिजे मला असं वाटतं, त्यात आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे। आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय मला स्वतः लक्ष घाल, आणि मी पण आपल्या सर्वांना सांगितलं की त्याच्या पुढच्या तारखांना असेल सुप्रीम कोर्ट असेल मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहील। आपण 5-7 लोक त्या ठिकाणी सगळेजण साहेब सगळे आहेत, खासदार तिथेच आहेत, आपण सगळेजण अजून 5-7 जण त्या ठिकाणी जाऊ आणि काय कमी आहे काय जास्त आहे कुठल्या कागदपत्र लागत आहेत काय रणनीती करायची ते आपण त्या संदर्भामध्ये निश्चित एक मार्ग त्या ठिकाणी काढूया। काही करून आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळवून घ्यायचा आहे, जशी आपली भूमिका मी पुन्हा सांगेल देवेंद्रजींची सुद्धा तीच भूमिका आहे, शासनाची सुद्धा तीच भूमिका आहे। आणि म्हणून दीपक भाऊ आता आपण तब्येतीकडे लक्ष द्या, आपल्याला लढा द्यायचा आहे। नुसतं आपण 10 दिवस 15 दिवस मोठ्याला बसून म्हणजे मार्गे लागणार नाही याची आपल्याला कल्पना आहे, पण त्यासाठी आपली तब्येतही चांगली असली पाहिजे। तुमची भूमिका स्पष्ट आहे, अतिशय प्रामाणिक आहे समाजाविषयी, हे याची कल्पना सर्वांना आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना तशी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून एवढा मोठा समाज असताना सुद्धा आपल्याला हक्काचा मिळत नाही याची जशी आपल्याला आहे तशी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।